छावा चित्रपट बघून कोण कोण रडलं हा प्रश्न सोशल मीडियावर विचारला जातो। आज हा चित्रपट हिंदीत आल्याने आजच्या पिढीला समजेल छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि त्यांचं समर्पण हे काय होतं हे आजच्या युवा पिढीला समजणं खूप गरजेचं आहे। आजची युवा पिढी काय काय करते यावर आपण बोलत नाही आहोत, तर त्यांनी काय करावं आणि कसं जगावं हे युवा नेतृत्व छत्रपती संभाजी महाराजांकडून शिकायला मिळेल। चित्रपट आला खरा, मालिकाही येऊन गेली। याआधीही कितीतरी चित्रपट महाराजांवरती येऊन गेलेत, पण महाराजांचा वेदनादायी शेवट पाहणं म्हणजे अंगावर शहारे आणणं। मन सुन्न होऊन जातं। इतकं मोठं स्वराज्यासाठी बलिदान आपल्या राजांनी आपल्या धर्मासाठी केलं हे आजच्या पिढीलाही समजावं, ही भूमिका लक्ष्मण उतेकर यांनी घेतली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी कसं जगायचं ते शिकवलं, तर छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मासाठी कसं मरायचं ते सांगितलं। हे वाक्य बऱ्याच वेळी आपण ऐकलं, पण महाराजांना हाल करून जेव्हा मारलं तेव्हा छत्रपती संभाजींची क्रूर हत्या बघून तळपायाची आग मस्तकात जाते। खरोखर तो अंत नाही बघवत, हिम्मत नाही राहत, तुटून जातं मन हताश होतं, काही करता न येण्याची अवस्था। अरे सगळ्यांचे अभिनय चांगले आहेत, 10 पैकी 10, पण शेवटी माझ्या राजाचा अंत बघवणं हे शक्य नाही। कोणी चित्रपट बघून रिव्ह्यू दिला, कोणी ऍक्टिंग बघितली, कोणी दिग्दर्शन, कोणी कलाकार बघितले, कोणी AR रहमानचे म्युझिक ऐकलं, कोणी वाडे किल्ले कपडे रंगभूषा वेशभूषा बघितली, कोणी एका शब्दात सांगू तर पिक्चर बघितला। पण हा जिवंत इतिहास खरा आणि राजांचं राजा पण बघितलं की राजा होणं नाही, असा राजा होणं नाही। दुसरीकडे असा छळ करून मृत्यू बघायला मिळणार हे माहिती असल्याने किती लोकांची थिएटर पर्यंत जाण्यास पावलंच उचलत नाही। नाही बघू शकत तो अंत। माफ करा, असं किती लोकांचं म्हणणं आहे, पण तो काही सामान्य चित्रपट नाही, आपल्या राजाची कहाणी आहे। अभिमानाने चित्रपटगृहात जा आणि या इतिहासाचे साक्षीदार व्हा। वाईट वाटेल, पण आपल्या राजाची वागणूक तुम्हाला खूप काही शिकवून जाईल। आजच्या पिढीने नक्की एकदा तरी बघावा असा हा इतिहास आहे। छत्रपती संभाजी महाराजांचा हा जाज्वल्य आयुष्य तुम्हाला जगण्याची नवीन दिशा नक्की देऊन जाईल, एवढं मात्र नक्की। पण तुर्तास एवढंच, व्हिडिओत काही आवडलं तर नक्की कमेंटमध्ये टाईप करून सांगा की नक्की काय आवडलं, आणि बघत राहा